Near morning, a school in Pune, a hockey match was about to begin. The ground was full of happy and cheering children. Among them, there was a young boy named Dhanraj Pillai. Just before the match began, Dhanraj's team felt worried. Their best player was absent. The teacher looked at Dhanraj and said, "Dhanraj, will you lead the team today?" The whistle blew and the match started. The other team was strong and scored first goal. Some players felt like giving up. Dhanraj clapped his hands and said, "Don't worry. Let us play together and try again." He passed the ball, ran fast and cheered everyone. Soon, Dhanraj scored a goal. The children cheered loudly. In the last minute, Dhanraj's team scored again and won the match. Everyone was happy and feeling proud. That day, Dhanraj learned an important lesson. A good player never gives up but helps the team. Later, Dhanraj Pillai became a great hockey player of India. He led India in many matches. His life teaches us teamwork, leadership and never give up. एके सकाळी पुण्यातील एका शाळेत हॉकीचा सामना सुरू होणार होता. मैदान आनंदी आणि उत्साही मुलांनी भरले होते. त्यांच्यामध्ये धनराज पिल्ले नावाचा एक लहान मुलगा होता. सामना सुरू होण्याच्या अगदी आधी धनराजच्या संघाला काळजी वाटली. त्यांचा सर्वोत्तम खेळाडू गैरहजर होता. शिक्षकांनी धनराजकडे पाहिले आणि म्हणाले, "धनराज, आज तू संघाचे नेतृत्व करशील का?" धनराज हसला आणि त्याने मान डोलावली. शिट्टी वाजली आणि सामना सुरू झाला. दुसरा संघ बलवान होता आणि त्यांनी पहिला गोल केला. काही खेळाडूंना हार मानावीशी वाटली. धनराजने टाळ्या वाजवल्या आणि म्हणाला, "काळजी करू नका. चला आपण एकत्र खेळू आणि पुन्हा प्रयत्न करू." त्याने चेंडू पास केला, वेगाने पळाला आणि सर्वांना प्रोत्साहन दिले. लवकरच धनराजने एक गोल केला. मुलांनी मोठ्याने जल्लोष केला. शेवटच्या मिनिटाला धनराजच्या संघाने पुन्हा गोल केला आणि सामना जिंकला. सर्वजण आनंदी आणि अभिमानाने भरले होते. त्या दिवशी धनराजने एक महत्त्वाचा धडा शिकला. एक चांगला खेळाडू कधीही हार मानत नाही तर संघाला मदत करतो. नंतर धनराज पिल्ले भारताचा एक महान हॉकी खेळाडू बनला. त्याने अनेक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्याचे जीवन आपल्याला सांघिक कार्य, नेतृत्व आणि कधीही हार न मानणे शिकवते. Listen and repeat. Words: CHEERING, cheering. AMONG, among. NODDED, nodded. WHISTLE, whistle. LEADERSHIP, leadership. SCORED, scored. TEAMWORK, teamwork. LESSON, lesson. सर्वप्रथम आपण सिलॅबल्स नेमकं काय ते आपण पाहू. इंग्रजी स्वर AEIOU हे जर एका शब्दात आले असतील समजा, तर ते किती वेळेस आलेले आहेत यावरून एकदा ठरवायचं. आणि दुसरी सोपी ट्रिक म्हणजे आपला हात हनुवटी खाली ठेवा आणि ते उच्चार करताना आपली हनुवटी किती वेळेस वर आणि खाली होते. वर गेली 1, खाली गेली 2 असं मोजायचं. त्यालाच म्हणतात सिलॅबल्स. आणि ज्यावेळी जितक्या वेळेस वर खाली झाली तितक्या वेळेस ते टाळी वाजवायचं. फॉर एक्झाम्पल, आता आपण इंडिया हा शब्द विचारतो. इंडिया असं 3 वेळेस, एकदा वर 2 वेळेस खाली, असे ह्या पद्धतीनं होते. म्हणून हे 3 सिलॅबल्स झाले. आता इथं अभ्यासक्रमाला आपण स्कोर्ड दोन सिलॅबल्स झाले आणि 2 टाळ्या वाजवायच्या. चिअरिंग, लेसन 2, अमंग 2, विसल 2. अशा पद्धतीनं प्रत्येक शब्दामध्ये 2 सिलॅबल्स आहेत. त्या पद्धतीनं आपल्याला 2 टाळ्या वाजवायच्या आहेत. आलं का सिलॅबल्स लक्षात?